हर हर महादेव. राधे राधे. जय श्री कृष्ण. मित्रांनो, वेळ बदलत आहे, वर्ष बदलत आहे आणि नवीन वर्षात कोणती ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करेल, कोणत्या शक्ती तुमच्या कुटुंबावर कृपा करतील, हे सर्व यावर अवलंबून आहे की 30 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत तुमच्या घरात कोणत्या अशुभ गोष्टी आहेत. गुरुजनांनी सांगितले आहे की काही वस्तू अशा असतात ज्या घरात राहिल्याने अडथळे, गरिबी, आजारपण आणि भांडणे कायमस्वरूपी घरात बसतात आणि जर त्या 1 जानेवारीपूर्वी काढल्या नाहीत तर संपूर्ण वर्ष अडथळ्यांनी आणि दुर्दैवाने भरलेले जाऊ शकते. म्हणून भक्तांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या घराच्या सुखसमृद्धीसाठी हा व्हिडिओ प्रत्येक माता भगिनीसोबत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक जण या व्हिडिओचा लाभ घेऊ शकेल. कारण स्माइली फॅमिली चॅनलचा संकल्प आहे जनसेवा जनकल्याण करणे, म्हणजेच प्रत्येक नागरिकाला ही माहिती पूर्णपणे विनामूल्य आणि निशुल्क माध्यमातून पोहोचवणे. भक्तांनो, आम्ही तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की जर या गोष्टी घरात ठेवल्या तर संपूर्ण जीवनच बर्बाद होऊ शकते. म्हणून चुकूनही तुम्हीही या गोष्टींना आताच तुमच्या घरातून काढून टाका. फक्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्यावरच तुम्हाला लाभ मिळेल. अनेक माता भगिनी असतात ज्या व्हिडिओ मधून पाहतात, कट करून पाहतात, तर अशा व्यक्तीला, अशा मनुष्याला जीवनात कधीही यश मिळणार नाही, प्राप्त होणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सर्व माहिती बारीबारीने सांगू. म्हणून जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल, तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल, जानेवारीपूर्वी माता लक्ष्मीला तुमच्या घरात आणायचे असेल, तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जय माता लक्ष्मी, ज्यामुळे तुमची हाक मनोकामना माता लक्ष्मीपर्यंत पोहोचेल. म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. चला भक्त हो, जाणून घेऊया ती कोणती सामग्री आहे जी घरातून 1 जानेवारीपूर्वी काढून टाकावी. सोबतच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी हे देखील सांगू की 1 जानेवारीपूर्वी घरात एक गोष्ट जर जो मनुष्य मानव घेऊन येईल तर त्याचे घर धनसंपदेने भरून जाईल. माता लक्ष्मी अशा घरात थोडीच येईल आणि कायमचे वास्तव्य करेल आणि मग तुमच्या घरात कधीही पैशांची कोणतीही अडचण येणार नाही, कधीही कोणतीही समस्या येणार नाही आणि होईल प्रत्येक मनोकामना, इच्छा, मनोकामना पूर्ण. भक्त हो, हा उपाय इतका प्रभावी आहे, इतका प्रचंड उपाय आहे जो आम्ही गेल्या वर्षीही नवीन वर्षाला सांगितला होता आणि यावेळीही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. चला मातांनो, बहिणींनो, सर्वात आधी जाणून घेऊया घरातील ती कोणती गोष्ट आहे जी घरातून लगेच काढून टाकावी. यानी की नवीन वर्ष येण्यापूर्वी तुम्हीही तुमच्या घरातून ही वस्तू नक्की काढून टाका, नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुसून निघून जाईल आणि आयुष्यात पुन्हा कधीही तुमच्या घरात येणार नाही. त्यामुळे या गोष्टी आजच काढून टाका. माता आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुटलेली काच किंवा आरसा, मित्रांनो, तुटलेली काच घरात सर्वात तीव्र नकारात्मक स्पंदन सोडते. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की जिथे तुटलेला आरसा पडलेला असतो तिथे फक्त काचेतच नाही तर घराच्या नशिबातही भेगा पडतात. अशा काचेमुळे घरात नको असलेले भांडण, मानसिक ताण आणि अचानक धनहानी वाढते. ही वस्तू लक्ष्मीजींच्या आगमनाच्या मार्गात अडथळा निर्माण करते. कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता आणि चमक अत्यंत प्रिय आहे. तुटलेला आरसा घराची आभा बिघडवतो आणि वातावरणात जडपणा भरतो. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी ते त्वरित घरातून काढून टाका. नवीन वर्ष स्वच्छ ऊर्जेचे असावे, तुटलेल्या वस्तूंनी भरलेले नसावे. फाटलेली केरसुणी, जुनी आणि फाटलेली केरसुणी घरात गरिबी कायमस्वरूपी टिकवून ठेवते. शास्त्रांमध्ये केरसुणीला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे ती फाटलेली असणे म्हणजे थेट धनाचा नाश होणे असे सांगितले आहे.
अशा केरसुणीमुळे घराची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आर्थिक अडचणी सतत वाढतात. अनेक लोक वर्षानुवर्षे तीच केरसुणी वापरत राहतात आणि नंतर तक्रार करतात की पैसा येत नाही, टिकत नाही. खरं तर फाटलेली केरसुणी दुर्दैवाला आकर्षित करते आणि प्रगतीचा मार्ग थांबवते. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी जुन्या वर्षाची सर्व नकारात्मकता त्याच केरसुणीसोबत बाहेर काढून टाका आणि नवीन वर्षासाठी नवीन ऊर्जेने भरलेली केरसुणी घरात आणा. थांबलेले किंवा खराब झालेले घड्याळ, मित्रांनो, घड्याळ फक्त वेळ दाखवत नाही, तर ते आपल्या नशिबाचे, प्रगतीचे आणि जीवनाच्या गतीचे प्रतीक असते. घरात कुठेही थांबलेले, तुटलेले किंवा खराब झालेले घड्याळ लावलेले असेल तर हे संकेत आहे की घराचा वेळ थांबला आहे. अशा घरात कामे अडकत राहतात, योजना यशस्वी होत नाहीत आणि धनाचा प्रवाह थांबायला लागतो. वास्तूनुसार थांबलेले घड्याळ घरात स्थिरता आणि जडता निर्माण करते. ते मानसिक दबाव आणि जीवनातील अनिश्चितता वाढवते. नवीन वर्षाची सुरुवात वेळेसोबत पाऊल टाकून झाली पाहिजे. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी प्रत्येक थांबलेले घड्याळ दुरुस्त करून घ्या किंवा घरातून बाहेर काढून टाका. लक्षात ठेवा, थांबलेला वेळ थांबलेल्या नशिबाचे संकेत आहे. गंजलेले भांडे किंवा कोणतेही जलपात्र पाणी जीवनाचे प्रतीक आहे आणि जलपात्र घराच्या सुख, शांती आणि मनाच्या स्पष्टतेशी जोडलेले आहे. जेव्हा घरात भांडे, बादली, तांब्याचा कलश किंवा कोणतेही भांडे गंजलेले असते तेव्हा ते पाण्याची ऊर्जा दूषित करते. यामुळे घरात मानसिक गोंधळ, निर्णय घेण्यात अडचण आणि आर्थिक अस्थिरता वाढते. गंज ही छोटी गोष्ट वाटते, पण येथे थांबलेल्या नशिबाचे संकेत मानले गेले आहे. माता लक्ष्मीला स्वच्छता आणि चमक आवडते, म्हणूनच गंजलेली भांडी त्यांच्यासाठी अपमानासारखी आहेत. 1 जानेवारीपूर्वी ही सर्व गंजलेली भांडी घरातून काढून टाका. नवीन वर्ष ताजेपणा, स्पष्टता आणि स्वच्छ ऊर्जेने सुरू झाले पाहिजे. फाटलेल्या जुन्या चपला, फाटलेल्या आणि तुटलेल्या चपला घरात अत्यंत जड ऊर्जा आणतात. हे शनी दोषाचे कारण बनते आणि जीवनातील संघर्ष, गरिबी, दुःख तसेच अडथळे वाढवते. अनेक लोक घराच्या कोपऱ्यात जुन्या फाटलेल्या चपला जमा करून ठेवतात, तर हे सर्वात मोठे वास्तुदोष मानले गेले आहे. 30 चपला घराची समृद्धी थांबवतात आणि व्यक्तीला खूप मेहनत करायला लावतात, पण फळ मिळू देत नाहीत. नवीन वर्षाची सुरुवात फाटलेल्या वस्तूंनी नाही, तर नवीन आणि शुभ ऊर्जेने झाली पाहिजे. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी अशा सर्व चपला बाहेर काढल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, पायांची ऊर्जाच जीवनाची दिशा ठरवते. खराब पर्स किंवा फाटलेले पाकिट पर्स फक्त पैसे ठेवण्याची वस्तू नाही, तर धनाच्या ऊर्जेचे घर असते. जेव्हा पर्सची झीप तुटलेली असते, कडा फाटलेल्या असतात किंवा आतमध्ये निरुपयोगी कागद, जुनी बिले, फाटलेल्या नोटा भरलेल्या असतात, तेव्हा लक्ष्मीजींना हे अजिबात आवडत नाही. असे पर्स धन टिकू देत नाही. कमाई वाढण्यापूर्वीच अडथळे येऊ लागतात. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की फाटलेले पाकिट माणसाचे आर्थिक नशीब हळूहळू कमकुवत करते. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी आपले जुने पाकिट बदलून नवीन स्वच्छ पर्स घ्या. आतमध्ये फक्त आवश्यक वस्तू ठेवा. धन देवीची कृपा तिथेच राहते, जिथे सुव्यवस्था आणि सन्मान असतो. सुकलेली आणि कोमेजलेली झाडे, घरात लावलेली झाडे जिवंत ऊर्जा दर्शवतात. जेव्हा झाडे सुकतात, पाने गळून पडतात किंवा कुंडीत फक्त फांद्या उरतात, तेव्हा हे मृत ऊर्जेचे संकेत बनतात. असे झाडे सकारात्मक लहरी खाऊन टाकतात आणि उदासी, तणाव तसेच आर्थिक स्थिरता वाढवतात. लक्ष्मीजींना हिरवळ आणि जीवनशक्ती खूप प्रिय आहे. सुकलेली झाडे घराचे वातावरण जड बनवतात आणि नवीन संधी येण्यास अडथळा निर्माण करतात. नवीन वर्षात वाढ हवी असेल तर घरात सर्वत्र जीवन असले पाहिजे, मृत ऊर्जा नाही. म्हणून 1 जानेवारीपूर्वी अशी सर्व रोपे काढून टाका आणि शक्य असल्यास नवीन ताजी रोपे लावा.
फाटलेले जुने कपडे फाटलेले किंवा खूप जुने कपडे घरात गरिबीचे स्पंदन निर्माण करतात. कपड्यांचा थेट संबंध ग्रह, ऊर्जा आणि आत्मसन्मानाशी असतो. जेव्हा घरात फाटलेले कपडे पडलेले असतात तेव्हा घराच्या समृद्धीच्या लाटा कमकुवत होत जातात. असे कपडे शनी आणि राहूची नकारात्मकता वाढवतात आणि जीवनात संघर्ष आणि निराशा आणतात. अनेक लोक विचार करतात की नंतर कामाला येतील, पण वास्तविक पाहता या वस्तू संपूर्ण घरावर ओझे बनतात. नवीन वर्षापूर्वी हे सर्व निरुपयोगी फाटलेले किंवा डाग पडलेले कपडे एकतर स्वच्छ करून दान करा किंवा घरातून काढून टाका. तुमचे घर जितके हलके असेल तितके लवकर सौभाग्य प्रभावित होईल. तुटलेले इलेक्ट्रॉनिक सामान, घरात तुटलेले पंखे, खराब मोबाईल, जुना चार्जर, जळलेल्या तारा किंवा निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक सामान फक्त जागाच भरत नाहीत तर ऊर्जा देखील थांबवतात. या वस्तू घरात स्थिरता आणि अडथळे निर्माण करतात, ज्यामुळे जीवनातही कामे अडकू लागतात. जुन्या वर्षाची अडकलेली ऊर्जा याच वस्तूंमध्ये जमा राहते. हे सामान मानसिक थकवा, आळस आणि आर्थिक हानी वाढवते. नवीन वर्ष नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे, म्हणून 1 जानेवारीपूर्वी असा सर्व इलेक्ट्रॉनिक कचरा काढून टाकावा. घर स्वच्छ असेल तर नवीन ऊर्जा आणि नवीन संधी सहज आकर्षित होतील. लक्षात ठेवा, जागा जितकी रिकामी, नशीब तितके जलद. एक्सपायरी झालेल्या औषधे आणि जुने सामान, एक्सपायरी झालेली औषधे घरात आजारांना आमंत्रित करतात. वास्तुशास्त्रानुसार ही रोग दोषाचे कारण मानली जातात. जेव्हा घरात जुन्या निरुपयोगी पेट्या, एक्सपायरी झालेल्या जुन्या गोळ्या किंवा खराब ट्यूब असतात तेव्हा घराचे आरोग्य आणि मानसिक शांती दोन्ही प्रभावित होतात. अशा वस्तू नकारात्मक स्पंदने सोडतात, ज्यामुळे व्यक्तीला ताण, भीती आणि अस्वस्थता जाणवते. नवीन वर्ष निरोगी जीवनाचे प्रतीक आहे, म्हणून 1 जानेवारीपूर्वी घरातील कपाटे, ड्रॉवर आणि मेडिकल बॉक्सची पूर्ण स्वच्छता करा. औषधांच्या जागेवर जितका प्रकाश आणि स्वच्छता असेल तितक्या लवकर घरात आरोग्य आणि सौभाग्य नांदेल. तुटलेल्या देवाच्या मूर्ती, फाटलेली चित्रे, मित्रांनो, हा सर्वात मोठा दोष आहे. जर घरात कोणत्याही देवतेचे चित्र फाटलेले असेल, फ्रेम तुटलेली असेल किंवा मूर्ती खराब झाली असेल तर याच्या घरावर खूप वाईट परिणाम होतो. तुटलेली मूर्ती शास्त्रांमध्ये अशुभतेचे प्रतीक मानली गेली आहे आणि यामुळे देवी देवतांची कृपा कमी होते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांती भंग होते. फाटलेले चित्र देवाचा अनादर मानले जाते आणि लक्ष्मी अशा ठिकाणाहून लगेच निघून जाते. म्हणून 1 जानेवारीपूर्वी अशा सर्व मूर्तींना सन्मानाने प्रवाहित करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली सुरक्षित ठेवा. नवीन वर्ष पवित्रता आणि दिव्यतेने सुरू झाले पाहिजे. तुटलेली बादली किंवा खराब झालेले बाथरूम, प्लास्टिकचे सामान, बाथरूममधून बाहेर पडणारी ऊर्जा थेट घराच्या आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर परिणाम करते. जेव्हा तुटलेल्या बादल्या, फाटलेले मग किंवा जुने प्लास्टिकचे सामान असते तेव्हा ते घरात घाण आणि गरिबीचे प्रतीक बनते. बाथरूममधील तुटलेले सामान जलतत्वाला असंतुलित करते, ज्यामुळे मन अशांत होते, झोप खराब होते आणि आर्थिक अस्थिरता वाढते. बाथरूममधील तुटलेले सामान घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर घेऊन जाते, जसे की पैसा हातात येता येता निघून जातो. म्हणून 1 जानेवारीपूर्वी बाथरूममधील सर्व जुने तुटलेले किंवा डाग पडलेले प्लास्टिकचे सामान बदलून स्वच्छता राखा. नवीन वर्षाची सुरुवात शांतता आणि समृद्धीने होईल. जुने मोबाईल बॉक्स, चार्जर, पॅकिंग आणि निरुपयोगी रिकामे डबे. बहुतेक घरांमध्ये मोबाईलचे बॉक्स, इलेक्ट्रॉनिक पॅकिंग आणि निरुपयोगी डबे जमा असतात. या वस्तू जागा तर व्यापतातच, पण घरात अडथळे आणि जडपणा निर्माण करतात. वास्तूनुसार अशा डब्यांमध्ये साचलेली धूळ मानसिक ताण, आळस आणि कामात अडथळे वाढवते. रिकामे बॉक्स नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे कमाई थांबू शकते आणि घरात आर्थिक दुष्काळासारखे
वातावरण निर्माण होऊ शकते. नवीन वर्षाला नवीन जागा आणि नवीन ऊर्जा हवी असते. म्हणून 1 जानेवारीपूर्वी सर्व निरुपयोगी पॅकिंग आणि डबे घरातून त्वरित बाहेर काढा. जेवढी जागा रिकामी होईल तेवढ्या वेगाने आनंद आणि संधी घरात येतील. जळालेले अगरबत्ती स्टंड किंवा काळे पडलेले धूपदान पूजास्थान हे घराच्या ऊर्जेचे हृदय असते. जेव्हा तिथे जळालेले, काळे पडलेले, तुटलेले अगरबत्ती स्टंड, धूपदान किंवा दिवा स्टंड ठेवलेले असते तेव्हा ते देवतांचा अपमान मानले जाते. यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा कमकुवत होते. असे स्टंड घरात अशुभता पसरवतात आणि मनात चिडचिडेपणा तसेच अस्वस्थता निर्माण करतात. 1 जानेवारीपूर्वी पूजा स्थानाची पूर्ण स्वच्छता करा. तुटलेल्या किंवा जळालेल्या पूजा वस्तू काढून टाका आणि तिथे नवीन स्वच्छ वस्तू ठेवा. नवीन वर्ष तेव्हाच दिव्य आणि शुभ होईल जेव्हा पूजास्थान पूर्णपणे शुद्ध आणि प्रकाशमय असेल. तुटलेले स्टील किंवा काचेचे भांडे स्वयंपाकघरातील ऊर्जा थेट घराच्या समृद्धीला निर्धारित करते. तुटलेले स्टीलचे भांडे, चिकटलेले कप, तुटलेली प्लेट किंवा ग्लास घरात आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण वाढवतात. माता अन्नपूर्णेला स्वच्छता आवडते. तुटलेले भांडे त्यांचा अपमान मानले जाते. तुटलेल्या वस्तू घरात सतत नकारात्मक कंपन पसरवतात, ज्यामुळे कुटुंबात कलह, राग आणि अस्वस्थता वाढते. म्हणून 1 जानेवारीपूर्वी स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्रत्येक तुटलेल्या भांड्याची तपासणी करा आणि त्यांना घरातून बाहेर काढा. नवीन वर्ष चांगले अन्न, चांगली ऊर्जा आणि समृद्धीचे द्वार उघडते जेव्हा स्वयंपाकघर शुद्ध आणि संपूर्ण असते. तुटलेली खेळणी किंवा अपूर्ण खेळ जर घरात मुले असतील तर तुम्हाला माहीत असेल की तुटलेल्या खेळण्यांचा ढिगारा घरात एखाद्या कोपऱ्यात जमा असतो, पण शास्त्रांमध्ये आणि प्रत्यक्षात याला अत्यंत अशुभ मानले गेले आहे. तुटलेली खेळणी मुलांच्या ऊर्जेवर परिणाम करतात आणि घरात विस्कळीतपणा तसेच मानसिक गुंतागुंत वाढवतात. हे कुटुंबातील सदस्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते आणि घरात हलकासा तणाव नेहमीच राहतो. नवीन वर्ष मुलांसाठी उज्ज्वल भविष्य आणि आनंदाचे प्रतीक आहे. म्हणून 1 जानेवारीपूर्वी सर्व तुटलेली, अपूर्ण किंवा निरुपयोगी खेळणी साफ करून एकतर दान करा किंवा घरातून बाहेर काढा. तुटलेल्या खेळण्यांची ऊर्जा खूप जड असते. जुन्या चादरी आणि फाटलेले उशांचे कव्हर झोपण्याची जागा घराच्या सर्वात शांत आणि ऊर्जा पुन्हा स्थापित करणारा क्षेत्र असतो. जेव्हा पलंगावर जीर्ण झालेल्या चादरी, फाटलेले उशांचे कव्हर किंवा जुने गलिच्छ पलंगाचे कापड असते तेव्हा ते व्यक्तीच्या मानसिक शांती आणि नशिबावर दोन्हीवर परिणाम करते. फाटलेले अंथरूण शनी दोष वाढवते आणि झोप खराब करते, ज्यामुळे पुढील वर्षाची ऊर्जा कमजोर सुरू होते. नवीन वर्ष नवीन ताजेपणा आणि नवीन आशा घेऊन येते. म्हणून 1 जानेवारीपूर्वी आपले अंथरूण एकदम नवीन आणि स्वच्छ करून घ्या. शयनकक्षात जितकी स्वच्छता असेल तितकेच सुख, प्रेम आणि सौभाग्य घरात वाढेल. चिकटलेली जुनी छायाचित्रे, फाटलेल्या फोटो फ्रेम्स, घराच्या भिंतींवरचा उनाडपणा आणि अशुभ संगत, अशा चित्रांमुळे घरातील ऊर्जा मागे खेचली जाते आणि जीवनातील रखडलेल्या कामांची संख्या वाढते. विशेषतः कुटुंबातील जुनी तुटलेली छायाचित्रे नात्यांमध्ये नको असलेले अंतर निर्माण करतात आणि घरात तणाव कायम ठेवतात. नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि नवीन नात्यांनी व्हायला हवी. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी घरातील सर्व भिंती आणि कपाटांमधील जुनी किंवा खराब झालेली छायाचित्रे काढून टाका. भिंतींवर जितके सौंदर्य आणि प्रकाश असेल तितक्याच वेगाने घरात सौभाग्य येईल. जुने बंद केलेले परफ्यूम, डिओ किंवा क्रीम, अनेक लोक कपाटात असे परफ्यूम, डिओ किंवा क्रीम ठेवतात. ते अनेक वर्षांपासून वापरले नाहीत. या गोष्टी हळूहळू खराब होऊन घरात खूप जड आणि स्थिर ऊर्जा निर्माण करतात. जुने क्रीम किंवा परफ्यूम तणाव, चिंता आणि मानसिक असंतुलन वाढवणारे मानले जाते.
या वस्तू सौंदर्य आणि आकर्षणाशी संबंधित ग्रहांना कमकुवत करतात, ज्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. नवीन वर्षाची सुरुवात ताजेपणाने अशी व्हायला हवी, दुर्गंधी किंवा शिरेपणाने नाही. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी असे सर्व कॉस्मेटिक सामान फेकून द्या किंवा दान करा. घरात जितका ताजेपणा असेल तितकाच ताजेपणा जीवनात छिद्र असलेले मोजे, फाटलेली बनियान आणि निरुपयोगी अंडरगार्मेंट्स, होय, ही छोटी गोष्ट वाटू शकते, पण तिचा प्रभाव खूप मोठा असतो. छिद्र असलेले मोजे, फाटलेली बनियान आणि जुने अंडरगार्मेंट्स घरात अत्यधिक नकारात्मकता आणि भाग्याची अडचण निर्माण करतात. हे व्यक्तीच्या आत्मसन्मान आणि ग्रहांची ऊर्जा दोन्हीला कमकुवत करते. विशेषतः कप डीडीयूशी संबंधित दोष धन येण्यापासून रोखण्यात सर्वात प्रभावी मानला गेला आहे. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी कपाटातील 11 वस्तू तपासा आणि जे काही फाटलेले, जुने किंवा निरुपयोगी आहे ते त्वरित काढून टाका. नवीन वर्षाची सुरुवात आत्मसन्मान आणि स्वच्छतेने झाली पाहिजे, तेव्हाच घरात कायमचे सौभाग्य येईल. जुनी तुटलेली घड्याळे, चेन आणि नकली दागिने, कपाटात तुटलेली चेन, पडलेल्या बांगड्या, तुटलेले लॉकेट किंवा जुने नकली दागिने खूप जड आणि अडथळे निर्माण करणारी ऊर्जा देतात. या वस्तू शुक्र ग्रहाला कमकुवत करतात, ज्यामुळे लक्ष्मी आणि सौभाग्य दोन्ही दूर होतात. तुटलेले दागिने घरात ठेवणे शास्त्रांमध्ये धनहानीचे संकेत मानले गेले आहे. नवीन वर्षाची सुरुवात चमक आणि सकारात्मकतेने झाली पाहिजे, तुटलेल्या चमकदार वस्तूंनी नाही. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी कपाटातील प्रत्येक लहान मोठा दागिना तपासा आणि तुटलेले, निरुपयोगी किंवा अनुपयोगी दागिने घरातून काढून टाका. स्वच्छ कपाटच धन आकर्षित करते. नवीन झाडू घराची दरिद्रता दूर करणारा. नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छ ऊर्जेने झाली पाहिजे आणि यासाठी नवीन झाडू घरात आणणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. शास्त्रांमध्ये झाडूला लक्ष्मीचे प्रतीक सांगितले आहे. जुना किंवा फाटलेला झाडू जुन्या नकारात्मक लहरींना पकडून ठेवतो, तर नवीन झाडू नकारात्मकतेला कापून सकारात्मकतेचे द्वार उघडतो. असे मानले जाते की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन झाडू केवळ घरातील घाणच दूर करत नाही, तर मनाची अशांती, गरिबी आणि अडथळे देखील सोबत घेऊन जातो. शिक्षकांचे म्हणणे आहे की नवीन जादूमुळे घरात लक्ष्मीचा प्रवेश वेगाने होतो आणि वर्षभर धनवृद्धी कायम राहते. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी नवीन जादू नक्की घ्या. घरासाठी नवीन पैशांची गुल्लक. नवीन गुल्लक नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की नवीन वर्ष ज्या दिशेने पहिले पाऊल टाकते त्याच दिशेने संपूर्ण वर्षाचे भाग्य चालते. नवीन गुल्लक घरात धनसंचय, बचत आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडते. जर घरात लहान मूल असेल तर त्याच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी ते ठेवणे अधिक शुभ मानले जाते. शास्त्रे म्हणतात की रिकाम्या गुल्लकमध्ये आधी 1 चांदीचे नाणे आणि 1 पिवळा अक्षत टाकून सुरुवात करावी, किंवा ते वर्षभर बरकत आणि स्थायी धन देते. 1 जानेवारीपूर्वी घरात नवीन गुल्लक आणल्याने धन येण्याची गती वाढते आणि अनावश्यक खर्च थांबतात. नवीन पूजेची अगरबत्ती आणि शुद्ध तुपाचा दिवा. जुनी अगरबत्ती, जुना धूप आणि कमी सुगंध असलेल्या पूजा साहित्याने ऊर्जा कमकुवत होत जाते. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी नवीन अगरबत्ती, नवीन कापूर आणि शुद्ध तुपाचा दिवा घरात नक्की आणायला हवा. यामुळे घराचे पूजास्थान पहिल्या दिवसापासूनच सुगंध, प्रकाश आणि दिव्यत्वाने भरून जाते. जेव्हा नवीन वर्ष नवीन प्रकाशाने सुरू होते तेव्हा घरात अलौकिक सकारात्मक ऊर्जा पसरते ना. येथे तुपाचा दिवा लक्ष्मीचे वाहन मानले जाते, जो घरात धन आणि सुखाची स्थिरता आणतो. लक्षात ठेवा, नवीन वर्षाचा पहिला दिवा शुद्ध तुपानेच लावावा. यामुळे वाईट शक्ती दूर पडतात आणि शुभ फळे लवकर मिळतात. नवीन वर्षासाठी 1 ताजे तुळशीचे रोप घराचे रक्षण, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. जर जुन्या वर्षात
तुळस सुकली असेल किंवा कमकुवत झाली असेल तर 1 जानेवारीपूर्वी एक नवीन तुळशीचे रोप नक्की लावा. नवीन रोप घराला जीवन ऊर्जा देते आणि वास्तुदोष आपोआप शांत करते. तुळशीच्या आगमनाने घराचे वातावरण हलके, शांत आणि सुखद होते. असे मानले जाते की नवीन वर्षात घरात तुळस लावल्याने कुटुंबात सौभाग्य वाढते, रोग कमी होतात आणि मानसिक शांती वाढते. तुळशी माता घरातील दारिद्र्य, नकारात्मकता आणि शत्रुत्व दूर करते आणि प्रत्येक सदस्यावर दिव्य रक्षा कवच तयार करते. स्वयंपाकघरात नवीन मीठ गरिबी दूर करण्याचा सर्वात जलद उपाय आहे. मीठ घरातील सर्व नकारात्मकता, कला आणि आर्थिक बंधने शोषून घेते. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी स्वयंपाकघरात नवीन मीठ नक्की ठेवावे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र दोन्हीमध्ये याला अत्यंत शुभ मानले गेले आहे. घरात ठेवलेले जुने मीठ आजार, तणाव आणि धनहानीचे कारण बनू शकते. परंतु नवीन वर्षात नवीन मीठ आल्याने हे सर्व अडथळे दूर होतात आणि घरात गोडवा व सौभाग्य टिकून राहते. नवीन मिठाचा पहिला उपयोग स्वयंपाकघरात काहीतरी गोड किंवा सकारात्मक पदार्थ बनवून करा. मिठाला लक्ष्मीचा साथीदार मानले जाते. त्यामुळे नवीन वर्षापूर्वी त्याचे नूतनीकरण करणे समृद्धीचे द्वार उघडते. नवीन पाण्याचा लोटा किंवा तांब्याचा कलश घरात पाण्याचा लोटा किंवा कलश पवित्रता आणि ऊर्जेचे केंद्र असतो. जर जुना लोटा गंजलेला असेल किंवा खराब झाला असेल तर नवीन वर्षापूर्वी नवीन तांब्याचा किंवा स्टीलचा लोटा घरात आणणे खूप शुभ मानले जाते. नवीन लोटा घराच्या जल ऊर्जेला स्थिर करतो, ज्यामुळे कुटुंबाचे आरोग्य सुधारते आणि घराचे वातावरण हलके व प्रसन्न राहते. पूजेसाठी तांब्याचा कलश सर्वात शुभ मानला जातो. 1 जानेवारीला सकाळी नवीन लोट्यातील पाण्याने घराच्या कोप्यांमध्ये हलके शिंपडावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वेगाने पसरते. नवीन दरवाजाच्या पायपुसणी. दरवाजाची पायपुसणी घराच्या पहिल्या ऊर्जेला नियंत्रित करते. जुनी, घाणेरडी किंवा फाटलेली पायपुसणी घराबाहेरील नकारात्मक शक्तींना आत येण्याची संधी देते. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी नवीन पायपुसणी आणणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन पायपुसणी घराची सीमा मजबूत करते आणि नकारात्मकतेला तिथेच थांबवते. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की स्वच्छ आणि नवीन पायपुसणी घराच्या दारावर सौभाग्याचे आमंत्रण आहे. नवीन वर्षाच्या सकाळी याच पायपुसणीवर पहिल्या पावलावर वर्षभर भाग्याचे उन्नती चक्र वेगाने चालते. लक्षात ठेवा, पायपुसणी नेहमी स्वच्छ ठेवा. हीच घराची पहिली रक्षा आहे. नवीन वर्षासाठी घराचे नवीन कॅलेंडर. जुने कॅलेंडर मागील वर्षाच्या ऊर्जा, चिंता आणि अपूर्ण कामांचे प्रतीक असते. त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी एक नवीन, सुंदर आणि शुभ चिन्हे असलेले कॅलेंडर घरात लावले पाहिजे. नवीन कॅलेंडर वेळेच्या नवीन दिशेचे प्रतीक आहे. हे तुमच्या जीवनाला नवीन लय, नवीन गती आणि नवीन संधींशी जोडते. हे घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्याने बुद्धी, धन आणि भाग्य मजबूत होते. कॅलेंडरमध्ये फाटलेले किंवा गुंतागुंतीचे न्याय नाही याची खात्री करा. नवीन कॅलेंडर शुभतेची नवीन सुरुवात करते आणि घरात वेळेला सकारात्मक दिशा देते. सुगंधी खोली, फ्रेशनर किंवा नवीन धूप घरात सुगंध, शांती, समृद्धी आणि मानसिक स्पष्टतेचे द्वार उघडते. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात नवीन रूम फ्रेशनर ओनील किंवा नवीन धूप नक्की आणा. जुन्या वर्षाचा शिळा वास व्यक्तीच्या मनावर मोठा प्रभाव टाकतो आणि मनात तणाव कायम करतो. परंतु ताजी सुगंध नवीन वर्षाची ऊर्जा हलकी आणि तेजस्वी बनवते. सुगंध घराच्या सर्व कोप्यांमध्ये पसरलेली नकारात्मक ऊर्जा वर्षाच्या समाप्तीपूर्वीच संपवून टाकतो. 1 जानेवारीला सकाळी सर्वात आधी घरात सुगंध पसरवणे खूप शुभ मानले जाते. नवीन वर्षासाठी एक चांदीचे नाणे चांदी, चंद्राची ऊर्जा आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी एक चांदीचे छोटे नाणे घरात आणणे
अत्यंत शुभ असते. असे म्हटले जाते की हे नाणे वर्षभर धन, शांती आणि मानसिक स्थिरता प्रदान करते. जर ते तिजोरीत किंवा पूजाघरात ठेवले तर ते सौभाग्य वाढवते आणि अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात थांबवते. गुरुजनांचे म्हणणे आहे की 1 जानेवारीच्या सकाळी या नाण्याला हळद कुंकू लावून ठेवावे. यामुळे धनाचा ओघ स्थिर होतो. चांदीचे नाणे नवीन वर्षाच्या भरभराटीची पहिली पायरी मानले गेले आहे. 1 जानेवारी पूर्वी घरात आणल्यास नवीन वर्ष तुमचे नशीब बदलू शकते. गुरुजनांचे मत आहे की नवीन वर्ष त्याच व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडवते जो जुन्या वर्षाची नकारात्मकता दूर करून नवीन पवित्र ऊर्जेला घरात आमंत्रित करतो. म्हणून सर्वात आधी गंगाजलाच्या नवीन बाटलीबद्दल बोलूया, जी नवीन वर्षापूर्वी घरात आणल्याने घरातील दूषित ऊर्जा, नजरबाधा आणि नको असलेल्या अडचणी पवित्र कंपनांमध्ये बदलतात. कारण गंगाजलाची स्पंदन शक्ती इतकी तीव्र असते. ती घराच्या सूक्ष्म स्तरापर्यंत जाऊन शुद्धीकरण करते. यानंतर नवीन उदबत्ती स्टंड घरात आणणे आवश्यक आहे. कारण जुना स्टंड अनेक महिन्यांची साचलेली राख आणि नकारात्मक अवशेष आपल्या आत साठवून ठेवतो. तर नवीन स्टंड जेव्हा पहिल्यांदा प्रज्वलित होतो तेव्हा उदबत्तीचा सुगंध घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो आणि देवतांची कृपा त्वरित सक्रिय होते. त्याचप्रमाणे केशर किंवा चंदनाचा नवीन डबा देखील वर्ष बदलण्यापूर्वी नक्की आणायला हवा. कारण त्यांच्या पवित्र सुगंधाला देवी लक्ष्मी आपले प्रिय मानते आणि जिथे हा सुगंध पसरतो तिथे धन, सौभाग्य आणि शांती कायमस्वरूपी स्थापित होते. चौथी गोष्ट आहे पितळ किंवा तांब्याची घंटा. कारण घंटेचा आवाज केवळ नकारात्मक ऊर्जा पळवून लावत नाही, तर घरात दिव्य चेतना जागृत करतो, ज्यामुळे नवीन वर्ष मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीसह सुरू होते. पाचवी गोष्ट आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे नवीन स्वागत चिन्ह, जे मुख्य दरवाजावर लावल्याने घरावर येणारी दैवी ऊर्जा त्वरित आकर्षित होते आणि पैसा, प्रगती आणि नात्यांमध्ये गोडवा येतो. सहावी वस्तू आहे हळदीच्या गाठी, ज्यांना लक्ष्मीचे जिवंत रूप म्हटले गेले आहे आणि त्यांना तिजोरीत किंवा पूजास्थानी ठेवल्याने धनाचा स्थायित्व वाढतो आणि गरिबी व अडचणींसारख्या आपत्त्या दूर राहतात. यानंतर सातवी वस्तू लाल रंगाचे शुभ वस्त्र आहे, जे पूजास्थानी किंवा तिजोरीत ठेवल्याने घरात मंगल ऊर्जा आणि यशाचा प्रवाह सुरू होतो. आठवी गोष्ट म्हणजे घराची नवीन पैंजण किंवा विंडचाईम, ज्याचा हलका आवाज घराच्या थांबलेल्या नशिबाला गती देतो आणि वास्तुदोष दूर करून नवीन ऊर्जेचा मार्ग मोकळा करतो. नववी वस्तू म्हणजे नवीन पंचांग किंवा कॅलेंडर. कारण जुने कॅलेंडर जुनी ऊर्जा आणि जुन्या काळाचा थकवा धरून ठेवते, तर नवीन पंचांग घरात वेळेची दिव्य गती आणि शुभग्रहांची ऊर्जा सक्रिय करते. 10वी वस्तू तिळाच्या तेलाचा नवीन दिवा आहे, जो नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री लावल्याने घरात पूर्वजांचा आशीर्वाद येतो आणि येणाऱ्या वर्षात मानसिक संतुलन, आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते. आणि शेवटी 11वी वस्तू म्हणजे नवीन संख्येची समुद्री शिंपली, जी घरात ठेवल्याने धनाचा प्रवाह स्थिर होतो, वास्तुदोष दूर होतो आणि दुर्भाग्य घराबाहेरच परत जाते. मित्रांनो, या 11 पवित्र वस्तू जर तुम्ही 1 जानेवारी पूर्वी घरात आणल्या तर समजून घ्या की नवीन वर्ष तुमच्यासाठी दरवाजे उघडणारे सर्वात शुभ वर्ष बनेल. जर तुम्हाला हे दिव्य ज्ञान आवडले असेल तर स्माइली फॅमिली चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचे प्रत्येक सबस्क्रिप्शन आमची आध्यात्मिक शक्ती वाढवते. जय माता दी.